नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इमान रायगडे ट्रेकर्स। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे सुधागडला, जो पालीमध्ये आहे। आणि आता मी इथून निघालो आहे लालबागमधून एकटाच, आणि मला पुढे भेटणार आहेत मित्र। आता इथे चेंबूरला मैत्री पार्कमध्ये एक मित्र भेटणार आहे, तर त्याला तिथून पिकअप करायचं आहे। तर मित्रांनो, आता मी चेंबूरमध्ये पोहोचलेलो आहे, आणि तुम्ही बघत असा आपल्या ग्रुपमध्ये नवीन जॉईन झालेला आहे योगेश भाऊ। जय शिवराय, जय शिवराय। तर मग करूया आता पुढच्या प्रवासाला। चला, आता पनवेलमध्ये आपल्याला रोहन भेटणार आहे, तर तिथून त्याला भेटून पुन्हा आपण पुढचा प्रवास चालू करूया। चला, जय शिवराय। आता रोहन आलेला आहे इथे, आणि आपण तुम्हाला मागाशी सांगितलंच की नवीन जॉईन झालेला आहे आपल्या ग्रुपमध्ये। अजून एक आहे, तो आपल्याला तिकडे भेटणार आहे पालीच्या तिथे। तर मग आता पुढील प्रवासाला सुरुवात करूया, कारण की आता आम्ही मुंबईमधून इथे पनवेलमध्ये आलेलो आहे। आता इथून पनवेलमधून 80 किलोमीटर अजून लांब आहे। तर मित्रांनो, आता सुरुवात केलेली आहे प्रवासाला। आपल्याला आता 80 किलोमीटर म्हणजे 2 तास तरी लागणार तिकडे पोहोचायला। तर आपल्याला पुढे लीड करतो रोहन, भेटूया आता। जरा तिथे पोहोचल्याच्या नंतर काहीतरी नाश्ता वगैरे करावा लागेल। आलेलो आहोत। आपल्याला इथे भेटलेलं आहे, जो तुम्हाला मागाशी बोललेलं नवीन आपला ग्रुपमध्ये जॉईन झालेला आहे रोहित, आणि प्रवीण आपला जो आता कॅमेरा पकडलेला आहे त्याने। तर आपण पालीमध्ये आलो, तर आपण जे आपलं जागृत देवस्थान आहे अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर, तर पहिले तिथे आपण दर्शन घेणार आहोत, नंतर सुधागडचा प्रवास चालू करणार आहोत। तर भेटूया आता मंदिरामध्ये। तर मित्रांनो, आता आम्ही पाचापूर फाटा, जो पाचापूर गाव आहे त्याच्या इथे फाट्यावरती पोहोचलेलो आहोत, जो पालीपासून 6 किलोमीटर अंतरावरती आहे। आता पुढं थोडं जाऊन आपल्याला गाव लागेल पाचापूर, त्याच्यानंतर थोडं तिथून अजून ट्रॅव्हलिंग आहे। तर आता पाचापूर गावाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच आपल्याला लागतो तो पूर्णपणे खडीचा रस्ता। या गडावर जाण्यासाठी प्रमुख 2 वाटा आहेत। त्यातील पहिली वाट पाचापूर गावातून निघते, तर दुसरी वाट धोंडसे गावामधून। पाचापूर गावामधून आल्यास आपल्याला गडावर पोहोचण्यासाठी 2 ते 2.5 तासाचा प्रवास करावा लागतो, आणि धोंडसे गावामधून आल्यास 3 ते 3.5 तासात आपण गड सर करू शकतो। थोडं पुढे येताच आम्हाला शाळेतील काही मुले घरी जाताना दिसली। त्यांना पाहून आम्हाला आमच्या शाळेतील दिवस आठवले, जेव्हा आम्ही सुद्धा असंच मैल चालत शाळेतून ये जा करायचो। शाळेतील काही मुले खेकडी पकडताना शेतात दिसली। त्यांना पाहून मनात एकच आलं, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या मात्र आठवणी। बरं, त्यातीलच काही मुलांना घेऊन
आम्ही पोचलो दर्या गावात. येथे पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे आणि तीही निशुल्क. आहोत दर्यागाव गावामध्ये. तर इथून आता आम्ही पायी चालत जाणार आहोत. इथे गाड्या वगैरे पार्किंग वगैरे केलेत आणि हे काका भेटलेत आता आम्हाला, जे रस्ता करणार आहेत आणि आम्हाला काही गाड्यावरची थोडीफार माहिती देणार आहेत. तर आता चालायला सुरुवात करूया. काका नाव काय तुमचं? माझं नागूवारी. हां नागूवारी. नागूवारे. अच्छा. तर हे आता किती वर्ष झाली तुम्ही इथे म्हणजे जाता गाड्यावरती वगैरे? मला 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाले. गाडी पार्क केल्याच्या नंतर इथून जो रस्ता आपल्याला सरळ जातोय इकडनं आहे गावाच्या पाठीमागून. तर तिकडनं जायचं आहे आपल्याला. ते प्रवीण सोबत आहेत काका, नागूवारे म्हणून जो नाव आहे त्यांचं. ते बघा शेती वगैरे केलेले आहेत, रोप आलेले आहेत शेतामध्ये. बरोबर आहे. तिथे आल्यावर टकमक करू. ठीक आहे. टकमक झाल्यावर तटबंदी बघायची. तोरवाट तटबंदी. तोरवाट बरोबर. पहिला आता आपल्याला महादरवाजा लागेल ना? महादरवाजा पहिला नाही, पहिला मंदिर. बुरुज लागेल पहिला. अच्छा बुरुज. पहिला बुरुज लागेल. बुरुजावर गेलो तिथं पाण्याचं टाका आहे. तिथं पाणी काय आपल्याला भरून पिण्याचं पाणी येतं. हो. काही थोडीशी पाणी असते ते टाकं दुखं आम्ही साफ करतो दररोज. तिथल्या गेल्यावर पुढे तळावं लागेल. ठाकूरवाडी वाट. दर्यागाव. दर्यागाव ठाकूरवाडी. मग ही पूर्ण वाडीच आहे का गाव पण आहे? गाव आहे. गाव झाला आता. पहिली वाडी होती. ही आता वरती आपण शिरलो ती वाडी आहे ना. हा ती एकच शेवळं वगैरे होती ती वाडी होती ना? हा नाही वाडी नाही तर एकत्र गावच. गावात केला का सामील केला? इकडे काही लोक मध्ये मध्ये होती ना. इथे आपल्याला जो समोर पहिला जो दिसतोय तो बुरुज आहे. तिथे आता आपण हा सरळ जो रस्ता दिलेला आहे ते काका रस्ता दाखवत आहेत. तिथनं सरळ वरती आपल्याला जायचं आहे. पहिला तिथे बुरुज बघूयात. स्थापना झाली तर सुरुवात नवरात्रीमध्ये. हा नवरात्री सुरुवात होते 9 दिवस. 9 दिवस. अच्छा. 9 दिवस चालू असो. मग ते रात्री पण येतात काय ग्रुप? सकाळी 4 वाजेपर्यंत तर परत असं सुरुवात. अच्छा. तुम्हाला पण झोप नाही? अजिबात नाही हो. किती रात्रवर आम्ही जाणार त्यांना सोडणार होती. हां. त्यांना जेवण देणार तिथं. जेवण पण तुमच्याकडून? नाही ते जेवण मोफतच असतो. देवरात उच्च असतो ना. मोफत ठेवतात? तर पाऊस आलेला आहे. इकडनं जे एकोली गाव आहे तिकडनं ही नदी आलेली आहे. आणि आता तुम्हाला पाऊस दाखवतो. इकडे पावसाने एंट्री केलेली आहे, दिसत असेल तुम्हाला सरळ.
पावसाने एंट्री केलेली आहे. आणि हा समोर जो आहे आपला आता बुरुज आहे. मित्रांनो आता बघत आहात तुम्ही एवढा मुसळधार पाऊस चालू झालेला आहे. खूप वारा वगैरे सुटलेला आहे, हवा वगैरे बघू शकता तुम्ही. हे बघा खूप हवा आणि पाऊस जोरात सुटलेला आहे. पहिला पाऊस अनुभवतोय सुधागड गडावरती. खूप बरं वाटतंय. पाऊस बघायचा तुम्हाला. तुम्ही पाऊस कधी बघितलाय? नाही बघितलाय तर तो बघा. बुरुजावरती जाण्यासाठी जो मार्ग आहे तुम्ही बघताय, माणसं उतरत आहेत खाली आणि आम्ही वरती चढतोय. हा सरळ आहे. पकडण्यासाठी सपोर्ट वगैरे दिलेले आहे तिकडे पोल. आणि तुम्ही बघताय पाण्याचे झरे वाहत आहेत. पाऊस खूप आला त्याच्यामुळे. आणि तुम्ही बघतच असाल की कातळ पोखरून रस्ता बनवलेला आहे, मार्ग बनवलेला आहे जाण्यासाठी. मित्रांनो आता आपण जो आहोत इथे बॅनर लावलेला आहे चिलकती बुरुज म्हणून. तर आपण काकांना विचारूया की या बुरुजाचा उपयोग कशासाठी करायचे पहिले माणसं. ह्या बुरुजाचा उपयोग म्हणजे पहिले तिथे आपला कोणतरी रखवालदार असायचा हां. आणि त्याच्यापासून हा बुरुजाचा उपयोग झाला. आणि हा जो भुयारी मार्ग दिलेला आहे तो कशासाठी आहे. तो भुयारी मार्ग म्हणजे खाली लक्ष ठेवण्यासाठी. अच्छा, लक्ष ठेवण्यासाठी हा याचा उपयोग व्हायचा. म्हणजे अर्धेच हा. अर्धेच बघा. तर जे मावळे होते पहिले ते इथे रक्षण करण्यासाठी म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग करायचे. आपण बघूया कितपर्यंत आपण जाऊ शकतो खाली. तर हा तुम्हाला दिसत आहे इथे पूर्ण खाली आहे रस्ता. टॉर्च ऑन करतोय. तर इथे चांगलं व्यवस्थित पायरी मार्ग वगैरे आहे बनलेला. काही खराब वगैरे झालेला नाही आहे. पण येताना जरा लक्ष द्या कारण की इथे थोडासा जो पॅच आहे त्याची हाईट कमी आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला बाहेर पडायचं झालं तर वाकून असं बाहेर पडावं लागेल. हा बघू शकता तुम्ही इकडे हा चिलकती बुरुज इथे लक्ष ठेवण्यासाठी केलेला आहे. हा इथे आता पाणी जमा झालेलं आहे कारण की आणि दगड्या वगैरे पडलेल्या आहेत. तर हा बघू शकता तुम्ही इकडे लक्ष ठेवत होते खाली. जर कोणी शत्रू वगैरे खालून येत असेल तर आपल्या वरतील मावल्यांना सावधानतेचा इशारा इथून देत होते. तर त्याच्यासाठी हा याचा उपयोग होत होता. तर इथून पुन्हा असं आपल्याला वरती जाण्यासाठी खूप कठीण आहे. बघू शकता हा इथे एक तुम्हाला दिसत असेल कोरलेला एक चक्र आहे. याचा काय उपयोग आहे, याचं काय मिनिंग आहे ते आपण विचारूया त्यांना वरती. हा तर आता आपल्याला थोडा एवढा पॅच अजून वरती चढायचा आहे. हा तुम्हाला इथे दिसत असेल धबधबा चालू झालेला आहे. हा बघा हा
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत चिलकती बुरुजाजवळ. तर आता तुम्ही इथून सरळ बघताय, हा जो समोर जो किल्ला दिसताय तो आहे सरसगड. तर तो आपल्याला येताना लागतो पाली. त्या पाली शहराजवळच असा वसलेला आहे. तर तुम्हाला तो इथं आता पावसामुळे धोका झालेला आहे, त्याच्यामुळे एवढा क्लिअर दिसणार नाही. पण इथं जर उन्हाळ्यामध्ये आलात ना तर तुम्हाला ते स्पष्ट त्याचं दर्शन येत ना. पाली आपला बुरुजाजवळून होईल, चिलकती बुरुजाजवळून. तर हा एक आहे आपला चिलकती बुरुज. दुसरा तुम्ही थांबा इथं, फोटो मारायचा मला. आहे चिलखती बुरुज. आपण जो आलेलो आहोत बघण्यासाठी, तुम्ही बघतच असाल. दगड्या थोड्या इथनं निघालेल्या आहेत. तर हे बघू शकता. इकडनं पहिले माऊली आपले लक्ष ठेवायचे सगळे खाली, कुठून शत्रू वगैरे येत असेल तर. इकडे बघा, तुम्हाला दिसत असेल सुधागड किल्ला. नेचर ही समोर जी दिसते तुम्हाला नदी आहे मोठी, एकोली गावाकडून येते ती. चिलखती बुरुज बघितल्यानंतर आपला पुढचा प्रवास झाला आहे सुरू. तो आपला पायरी मार्ग नाही, नॉर्मल कच्चा रस्ता आहे. रेग्युलर माणसं येतात जातात. तर आता तसं त्याने चाललं आहे. मग पुढे बघताय तुम्ही, वरती दिसत असेल तुम्हाला, माणसं उतरत आहेत आता. आमची जरा वाट लागलेली आहे. दमलो. जमलं. पाण्याच्या बॉटल आणलेल्या सगळ्या संपल्या. घामाने बॉटल भरल्या. प्रवासानंतर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत सुधागड वरती. तुम्ही बघत असाल पाठीमागे मित्र वगैरे चालतायत. तर वरती आल्याच्या नंतर खूप छान हवा सुटली आणि बरं सुद्धा वाटतंय. आता आपल्याला हे जे अवशेष दिसत आहेत तुटलेले, ते कसले आहेत? ते पाली गाव शिवाच्या काळात इथे होता. अच्छा त्या पडझड झाल्यामुळं तो गाव खाली गेला. अच्छा, स्थायिक झाले दुसरीकडे. ते पडझड व्हायला लागली त्याच्यामुळे तो गाव खाली गेला. तेव्हा ती पाली सरसगडाच्या पायथ्याशी. अच्छा, आपल्याला जे अवशेष दिसत आहेत ते शिवरायांच्या काळामध्ये पाली गाव होता इथे स्थित. त्याच्यानंतर ते स्थायिक दुसरीकडे झाले. आणि आता तिकडनं जर सरळ आलात की आपल्याला इथे समोर सिद्धेश्वराचं मंदिर आहे. तर आता तिथे पहिला आपण दर्शन घेऊया. आणि पाठीमागे तलाव आहे, तर ते सुद्धा बघूयात. कमळ तलाव बोलतात त्याला. तर आता पहिला दर्शन घेऊया सिद्धेश्वराचं. इथे समोरच तुम्हाला दिसत आहे गणपती मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेले, आणि त्याच्या पुढे नंदी महाराज.
सिद्धेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जात आहोत राजवाड्यात. तर राजवाड्याकडे जाताना आता समोर आपल्याला दिसतोय तो आहे तैलवेल्ला आणि हा तिथून या बाजूला दिसतोय तो आहे घनगड. तर तो घनगड, तैलवेल्ला आणि सुधागड या असं त्रिकूट या इथं आपल्याला बघायला भेटतंय. तर ते तुम्ही कधीही प्लॅन करा तर हे तिन्ही तुम्हाला कधी आला तरी अनुभवायला भेटेल. तर मित्रांनो, हा किल्ला खूप ऐतिहासिक आहे आणि या किल्ल्याच्या आजूबाजूला ठाणाले आणि खडसांबले या 2 लेण्या आहेत. त्या 2200 वर्षापूर्वीच्या आहेत आणि त्यावरूनच हा किल्ला किती प्राचीन आहे हे आपल्याला समजते. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 1648ला ताब्यात आला आणि त्या किल्ल्याचे नाव पहिले भोरबगडे असे होते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला ताब्यात आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याचं नाव बदलून सुधागड असे ठेवले. हा राजवाडा आहे आणि आता आपण राजवाडा सोडलेला आहे आणि त्याच्या जस्ट पाठीमागे आपलं शंकराचं मंदिर आहे. तर तिथे आता आपण दर्शन घेण्यासाठी जात आहोत. जय महाकाल. तर आपण तिथे आता दर्शन घेणार आहोत मंदिराचे. भोराईश्वर महादेवाचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण भोराई माता मंदिराच्या देवळाकडे जात आहोत. तर पुढे आपल्यासमोर चालले ते आता आपल्याला पुजारी पण भेटलेले तिथले मंदिराचे जे पूजा करतात डेली. तर आता आपण तिथेच भेटूया मंदिराजवळ. राजवाड्याच्या इकडनं आलात की आपल्या इकडे खाली राजवाड्याच्या पाठीमागे हा जो आता मंदिर आपण गेलो भोराईश्वर महादेवाचं मंदिर, तिकडनं बाहेर आलो की आपल्याला सरळ पुन्हा इकडे भोराई देवी मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. इथे एक आपल्याला बॅनर लावताना दिसतो की चोरदिंडी तटबंदी असं दिलेलं आहे. ते आपण नंतर बघूयात काय आहे ते. आपण आता आलो आहोत भोराई माता मंदिरामध्ये. तर इथे फोटो वगैरे काढूयात. हा समोर जो तुम्हाला दीपमल स्तंभ दिसतोय, हा जो स्तंभ दिसतोय त्याला दीपमल स्तंभ बोलतात. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हत्ती कोरलेला आहे दगडामध्ये आणि आपले जे वीर मावळे होते ते जे वीरगळ आहे यांना हे स्तंभ जे आहेत त्यांना वीरगळ असे बोलतात. तुम्हाला दिसत असेल हे स्तंभ आहेत.
काय अडचणी असतील त्या दूर झाल्या पाहिजे. जो मुलांना शिक्षणात सुयश आलं पाहिजे. घरामध्ये सगळ्यांना सुखशांती राखली पाहिजे. लक्ष्मीनाथची भरभराट केला पाहिजे आणि आई माते असे दर्शनाचे योग आले पाहिजे आणि तुझे आशीर्वाद आमच्या घराण्यावर कायम स्वरूपी झाले पाहिजे. ब्रह्मा देवता गुरुमहा प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. ही भुराई देवी गुरुशी स्थापन केलेली देवी आहे म्हणून ह्या भुराईला पहिले भुरबगड असं नाव होतं. पण छत्रपतींचा जेव्हा इथे येण्याचा योग आला तेव्हा छत्रपतींनी ह्याला सुधागड म्हणून नाव दिलं. कारण त्यावेळेला असं झालं की डोंगराला मधाचे ओढे लागले होते आणि मध म्हणजे आम आणि सुधा म्हणजे आम, सुधागड असं नाव दिलं. म्हणजे महाराजांचं रायगडकालीन याची राजधानी करायचा विचार होता. त्यावेळेला महाराजांनी याला 5,000 खर्च केले होते. तर रायगडमध्ये ठिकाणी असल्यामुळे रायगडवर लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं. समुद्र दिसत होता आणि साईडला डोंगर नव्हते आणि ह्याला वाटाचार होत्या म्हणून रायगड केलं. ही देवी नवसाला होते. भुराई देवी नवरात्र उत्सव इथे मोठा असतो. येणाऱ्या लोकांना राजवाडा इथे महाप्रसाद असतो. मंदिरात भजन कीर्तन कार्यक्रम असतो. त्यानंतर येणाऱ्या लोकांची ही भुराई देवीची पूजा ही वंश परंपरागत आमच्या खंडाळी घराण्याकडे आलेली आहे. तर इथे शाश्वत का उत्पन्न नसतं. आम्हाला पूर्वी इनाम जमीन दिल्यात त्यात आहे. मी येणाऱ्या लोकांना जेवण चहा नाश्त्याची व्यवस्था आपण इथे करतो. माझं नाव संतोष गोपाळ खंडागळे. माझा नंबर आहे 84 59 16 65 89. त्यानंतर दुसरा आहे 80 10 55 83 65 आणि तिसरा आहे 92 73 33 92 17. आपण इथे शाकाहारी जेवणाची व्यवस्था करतो. 2 भाज्या जेवण आणि केळीच्या पानाची ग्रुप आहे. काही जेवण आपल्याकडेच आहे. तर तेव्हाही आले तर इथे आणि जेवणाचा स्वाद आपल्याकडे चांगला असतो. मी कुठे म्हणजे बोर्ड वगैरे लावलेलं नाही. पण जे लोक आपल्याकडे जेवायला येतात ते पुन्हा आमच्याकडे येतात आणि गडावर आम्ही इथे गरम जेवण बनवून देतो. औरंगजेबाचा बनकर मुलगा अकबर याला संभाजी महाराजांनी ते पाचपूर गावात आश्रय दिला होता आणि त्या अकबर बराच दिवस इथे राहिल्यामुळं त्या गावाचा पूर्वी बादशाह म्हणून आता पाचपूर असं नाव आहे. आणि तो संभाजी महाराजांविरुद्ध जो कट कारस्थान झालं त्यावेळेला ते संभाजी महाराजांच्या ते सरकारी कारकून होते. संभाजी करण्यासाठी सांगितलं पण ते संभाजी महाराज अफगाणाला वाटलं संभाजी महाराज म्हणजे विश्वास बघतात त्या काय म्हणून ते पत्र त्यांनी संभाजी महाराजांना दाखवलं आणि तो संताप होतो. आणि मग त्या जे गाणाची पंच म्हणजे ज्येष्ठ मंडळी त्यांना सुधागडातच त्यांचं कडेलोट केलं. हां ते कुडावले आवडे तर ते भेटेल झाले. काही इथं सापडलेलं नाही. ह्या टकमुक टोकावर कडेल. हां औरंगजेबाचा बनकर मुलगा अफजल याला संभाजी महाराजांनी ते पाचपूर गावात आश्रय दिला होता आणि त्या अफगाण बराच दिवस इथे राहिल्यामुळं त्या गावाचा पूर्वी बादशाह म्हणून आता पाचपूर असं नाव आहे. आणि तो संभाजी महाराजांविरुद्ध जो कट कारस्थान झालं त्यावेळेला ते संभाजी महाराजांच्या ते सरकारी कारकून होते. संभाजी करण्यासाठी सांगितलं पण ते संभाजी महाराज अफगाणाला वाटलं संभाजी महाराज म्हणजे विश्वास बघतात का काय म्हणून ते पत्र त्यांनी संभाजी महाराजांना दाखवलं आणि मग तो संताप होतो. आणि मग त्या जे गाणाची पंच ज्येष्ठ मंडळी त्यांना सुधागडातच त्यांचं म्हणजे तिच्या पाहिजे देण्यात आलं. हां ते पुरावले आवडे तर ते भेटेल झाले. काही इथं सापडले त्यांना या टकमुक टोकावर कडेल. हां छान वाटतं. तर मित्रांनो आता आपण भोराई देवीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. तर भोराई देवीचं मंदिर सोडल्यावर थोड्याच अंतरावर आपण आलो की राईट साईडला आपल्याला बघा तो दिसतोय तो घनगड आणि त्याच्याच डाव्या बाजूला पुढे हा समोर दिसतोय तो आहे तैलबैला आणि या दोघांच्या मध्ये हे आहे ते एकोले व्हॅली आहे. तर आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे काय एवढं क्लिअर दिसणार नाही. तर तो घनगड तैलबैला आणि हे सुधागड असं हे 3 गडांचं एक त्रिकूट तयार झालेलं आहे. तर आपण इथं येऊन हा व्ह्यू बघू शकतो आपण. तर मित्रांनो आता आपण जात आहोत महादरवाजाकडे. आता रस्ता बघू शकता तुम्ही जुना पायरी मार्ग आहे. काय फरक आहे कोण सेम किती फरक आहे काय कोण सांगेल फरक काय दिसतो कोण सांगेल काय फरक आहे ना ते
नाही का शेतकऱ्यासाठी. पण तिथे वरती पण आहे ना, आहे की वरती, वरती आहे जे महादरवाजावर आहे. नाणे दरवाजावरती जे होतं ते इथे नाही, पण महादरवाजावरची सगळी शिल्प आहेत. फक्त इथे एक नवीन वस्तू आहे, एक नवीन शिल्प आहे. एवढा काय ते म्हटलं पण सांगितलं शाबूत. बरोबर. आता याच्यात सांगायची काही गरज आहे की माहिती आहे की परत सांगा. सगळ्यात टॉपला बघा आपल्याला जी डिझाईन दिसते, बरोबर आहे. असं सांगितलं जातं की शहाजी राजे ज्यावेळेला सुपे प्रांताचे जेव्हा प्रमुख होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा साहजिक आहे मनसबदारमध्ये होते. आणि ज्यावेळेला लाल किल्ल्यामध्ये, लाल महालात ते राहायचे, त्यावेळेला एक दिवस त्यांनी या गोष्टी पाहिल्या होत्या की शहाजीराजे राजे असताना सुद्धा रोज त्यांच्या महालामध्ये कोण ना कोणतरी यायचं. त्यांच्या घरात आई जिजाऊंच्या समोर आणि कोणी स्त्रिया यायच्या, बांगड्या तोडायच्या, कोणीतरी पुरुष माणूस शेतकरी एखादा यायचा, डोक्यावरचं पागोटं काढून किंवा जे काय असेल ते काढून रडत बसायचा दरवाजातून. हे रोज छत्रपती शिवाजी महाराज बघायचे. लाल किल्ल्यातली गोष्ट, पुण्यातल्या. आणि न राहून एक दिवस छत्रपती शिवरायांना लहान असताना, शिवबाराजे लहान असताना त्यांना प्रश्न पडला की हे सगळं का असं होतंय, ही माणसं का रडतात दरवाजात येऊन. न राहून त्यांनी एक दिवस जिजाऊंना विचारलं, म्हणे आऊसाहेब मला तुम्हाला काहीतरी विचारायचं. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे विचारा. जिजाऊने टाळलं नाही, कारण ते आऊसाहेब होतात, शेवटी उगाच स्वराज्य रत्न त्यांना म्हटलं जात नाही. त्या आईने टाळलं नाही, बोले काय विचारा शिवबा. त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांना मांडीवर बसवलं. त्या बाकड्यावरती बसलेलं होतं, लाकडी आसनावरती. जवळ घेतलं, एक साईडला मांडीवर बसून, आणि बोलले काय प्रश्न आहे तुझा. त्यांनी सांगितलं बाळा, म्हणजे महाराजांनी म्हणजे आऊसाहेबांच्या डोळ्यात पाहिलं. बोले आऊसाहेब रोज आपल्या दरवाज्यात कोण ना कोणतरी येतं, रोज कुठेतरी स्त्री येते, माऊली येते आणि ती रडते. त्याचं काय कारण आहे. यांच्या दुःखाला कोणीतरी तारणारा आहे की नाही. आपले आबासाहेब म्हणजे शहाजी राजांबद्दल ते बोलायला लागले जिजाऊंकडे. म्हणजे आपले आबासाहेब राजे आहेत, तरी सुद्धा हे लोक रडतायत का, यांची जी अडचण आहे हे कोणी सोडवत का नाही. त्यावेळेला न टळता आई जिजाऊंनी त्यांना सांगितलं की बाळराजे, आजपासून काही वर्षापूर्वी म्हणजे 12वा शतक हे शेवटचं मराठ्यांचं राज्य जे यादवांचं होतं, बरोबर आहे, देवगिरीचे यादव. त्यानंतर या महाराष्ट्रात 450 वर्ष कुठल्याही हिंदू राजा नव्हता. त्याच्याही आधी अनेक राजे झाले, पण इतिहासात प्रसिद्ध बळीराजासारखा राजा नाही की ज्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं, भूमिपुत्रांसाठी. मग तेव्हा जिजाऊंनी सांगितलं की आजपासून काही वर्षापूर्वी या भूमीवरती शेतकऱ्याचं राज्य होतं, बळीचं राज्य होतं, आपलं स्वतःचं राज्य होतं, जे शत्रूंनी काय केलं, हस्तगत केलं, त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं. आणि हा सगळा मुलूक आज त्यांच्याकडे. आपले शहाजीराजे आबासाहेब हे त्यांचे चाकर आहे, म्हणजे आपण काय त्यांचे नोकर आहे. आपल्याला अजिबात अधिकार नाहीये कुठल्या गोष्टीचा की आपण न्याय द्यावा. हे ऐकल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा सांगितलं की हे बळीचं राज्य गेलं, हा शब्द जसा महाराजांनी ऐकला ना, केवढे छोटे असते विचार करा. महाराजांच्या प्रत्येक गोष्टीकडे इतकं बारकाईने बघण्यासारखं आहे ना, की मांडीवर बसलेले होते. त्यांनी जेव्हा शेवटचा शब्द ऐकला की ते शेतकऱ्याचं राज्य, ते बळीचं राज्य आता संपलंय, हे जसं ऐकलं तसं महाराज खाली उतरले, मांडीवर लगेच खाली उतरले आणि समोर जमिनीवर उभं राहिले आणि जिजाऊंकडे असं मान वर करून पाहिलं आणि परत खाली मान झुकवले आणि एकदाच सांगितलं की आऊसाहेब, हे शेतकऱ्याचं राज्य, हे बळीचं राज्य जे गेलंय, जे आज नाहीये, लोक रडतायत, यांच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्यासाठी त्यांचं स्वतःचं राज्य एक दिवस मी निर्माण केलं. हे 12 वर्षाचं असताना लाल किल्ल्यात महाराजांनी सांगितलं. आणि तोच शब्द महाराजांनी आयुष्यभरात पाळला, कारण 14व्या वर्षात हातात तलवार घेऊन, म्हणजे 15व्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी तोरण्यावर सर केली आणि 16व्या वर्षात राजगड बांधायला घेतला. तोरणा जिंकला एका रात्रीत. ठराविक माणसं घेतली, त्याची आधी सुरुवात केली होती. ज्याला माणसं जमा करायला सुरुवात केली तेव्हा दादोजी कोंडदेवांना प्रश्न पडला की महाराज तेवढे छोटे आहे, 12 वर्षाचे, 12-13 वर्षाचे, पण त्यांच्याबरोबर 30-30, 40-40 वर्षाची माणसं काय करतात. लहान माणसाबरोबर त्याच्याच लेवलची माणसं असतील ना, पण मोठी मोठी वयस्कर माणसं जमा करून शिवबाराजे करतायत तरी काय. म्हणून दादोजी कोंडदेवांनी बऱ्याच वेळा त्यांचा पाठलाग करून बघितलं रानावनात की हे काय करतायत. एकमेकांना जमा करणं, त्यांना सांगणं स्वराज्य संकल्पना कशी आहे, की आपल्याला का स्वराज्य उभं करायचं आहे, आपलं राज्य असायला पाहिजे, हे सगळं ते सांगायचे ह्या लोकांना आणि त्यांना ते पटायचं. म्हणून ते मुठभर लोक जमा केले. तेव्हा जिजाऊंच्या कानावर एक दिवस घातलं की शिवबाराजे रानात जातात जंगलामध्ये आणि हे असं सगळं करतात. तेव्हा जिजाऊंच्याच लक्षात तेव्हाच आलं होतं
की त्यांनी जो मला शब्द दिला होता उतरून, त्याची जी सुरुवात आहे, तुम्ही फक्त ह्यांना सांगितलं दादोजी कोंडदेव, तुम्ही त्यांना जे लागेल तेवढी मदत करा, जी लागेल ती मदत करा कुठल्याही वस्तूची. आणि खरंच त्यावेळेला दादोजी कोंडदेव यांनी लागणाऱ्या त्यांना जे काही तलवारी असतील किंवा ढाल असतील किंवा जे काही छोट्या मोठ्या गोष्टी लागत असतील त्या त्यांना दिल्या गेल्या. आणि विचार करा, एवढ्या लहान वयात या अशा महत्वाच्या सवंगड्यांना घेऊन मुठभर लोक होती, अगदीच त्यांना वस्त्र नव्हती. आपण बोलतो मावळा, मावळ्याला वस्त्र ही नंतर आली, मग त्याचा तो पांढरा झही असेल, त्यानंतर जरी पटका असेल किंवा पगडी असेल, हे सगळं युनिफॉर्म नंतर आला. महाराजांनी जेव्हा पहिला तोरणा घेतला, एकाचे अंगावर वस्त्र नव्हतं, एकाचे अंगावर कपडे नव्हते, नॉर्मली होते सगळे. कोणी शेतकरी, कोणी असंच गावठी, कोणी आदिवासी, कोणी कातकरी, अशा समाजाचे सगळे म्हणजे जसं आपण बोलतो की रामोशी, ही सगळी लोक होती. आणि यांनी तोरणा किल्ला जिंकला. जसा तोरणा जिंकला त्यांचं लक्ष मुरुंब डोंगराकडे गेलं. जसं तोरणा जिंकला त्यांनी पाठीवळून पाहिलं तर मुरुंब देवाचा डोंगर दिसला. त्याच वर्षात त्यांनी असं विचार केला की आपल्याला जर हे स्वराज्य उभं करायचं आहे ते स्वतःची जागा हवी. आपण राहतोय लाल किल्ल्यात, शहाजीराजांच्या किंवा जिजाऊंच्या याच्या खाली, पण आपलं जर स्वराज्य उभं करायचं तर स्वतःचं राज्य पाहिजे, हा विचार करणारा पहिला राजा होता, जो 16 वर्षाचा होता, लक्षात ठेवा. आणि तोरण्यावर हा विचार होता. तेव्हा त्यांनी त्या मुरुंब देवसा डोंगराला बांधायला घेतलं आणि त्यालाच राजगड हे नाव दिलं, जो घडवला जिथून महाराजांनी 25 वर्ष राज्यकारभार केला. स्वराज्याची घोडदौड जी केली त्याच 25 वर्षातला 1647 नंतर जो काही रणसंग्राम आपल्या सह्याद्रीत झाला, त्यात हा भोरप्या जो किल्ला आहे, ज्याला भोरप्या हे नाव होतं. जावळी 1656 घेतल्याच्या नंतर महाराजांनी बऱ्याच किल्ल्यांची नावं बदलली. त्याच वेळेला या भोरप्या डोंगराचं नाव, भोरप्या गडाचं नाव बदललं. याच्या सुधारणेसाठी जे पैशाचा खर्च केला आणि त्याला नव्याने बांधायला घेतलं, सुधारला, त्याच्यामुळे त्याचं नाव दिलं सुधागड. लक्षात ठेवा, सुधारलेला किल्ला म्हणजे नव्याने बांधकाम केलेला किल्ला, म्हणून सुधागड. बरं, आता याचं एक विशेष होतं, महाराजांनी राजगडावरती एवढं काम करत असताना त्यांना माहिती आहे की जमिनीवर सगळ्यात मोठा शत्रू आहे, मुघल आहे, निजामशाही आहे, आदिलशाही आहे, बरेच लोक आहेत. पण या जमिनीच्या शत्रूपेक्षा पण सगळ्यात मोठा जो शत्रू होता तो होता समुद्र. बरोबर आहे, सगळ्यात मोठा समुद्र होता. कारण जेवढं काही लढाऊ साहित्य येत होतं हे सगळं समुद्रच होतं. आणि त्यावेळेला सगळ्यात मोठी सत्ताधीश लढण्याच्या बाबतीत जर कुठली असेल तर ती इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि होता सिद्धी. हे सगळे कुठले होते? समुद्रातले शत्रू होते आणि बलाढ्य होते. अगदीच महाराजांनी शेवटला हतबल होऊन ब्रिटिशांना पत्र लिहिलेली आहे 500 तोफांची विकत घेण्यासाठी की आम्हाला तोफा द्या, आम्ही पैसे देतो. पण ब्रिटिशांनी दिले नाही, कारण ते हुशार होते. त्यांना माहिती आहे आपल्याकडूनच विकत घेऊन हा शिवाजी आपल्यावरच सगळं पलटून मारेल, म्हणून त्यांनी दिलं नाही तसं करून. पण महाराज पण त्याच्यापेक्षा डबल हुशार होते, त्यांनी तोफा घडवून घेतल्या. ब्रिटिश बनावटीच्या तोफा बनवून घेतल्या कारण त्यांचा पल्ला लांब होता. आणि याचा पुरावा आपल्याला ह्याच्या लढाईमध्ये कळतो. पन्हाळ्याच्या वेळातून जेव्हा सुटले विशाळगडाकडे जाताना, तेव्हा तोफा ह्या राजापूरच्या वखारीमधले इंग्रजांनी पुरवल्या होत्या. म्हणून महाराजांनी जेव्हा पन्हाळ्याच्या वेळातून सुटले, पहिल्यांदा राजापूर लुटला. ती वखार जमिनीपासून उकरून लुटली, काहीच ठेवलं नाही. आणि त्यात गिफटला आणि त्याच्यावरच्या सगळ्या सहकार्यांना पकडून रायगडावर आणून 2 वर्ष कैद केले. तोच रायगड, त्याच रायगडावर 2 वर्ष ब्रिटिश अधिकाऱ्यांना कैद करून ठेवलं, जो रायगड 1818ला याच इंग्रजांनी जाळला. हे एवढं सगळं कारस्थान घडल्याच्या नंतर आपल्याला कळतं की महाराजांनी तेव्हा दिलेला शब्द हा ज्यावेळेला पूर्ण केला तेव्हा रायगड घडवला नव्हता. लक्षात ठेवा, रायगड 1656ला मिळाला आणि 1672ला पूर्ण झालंय काम रायगडाचं आणि 1674ला राज्याभिषेक झाला. म्हणजे 16 वर्ष, 14 वर्ष म्हणजे जवळ 11-12 वर्ष नुसतं घडवण्यात आणि नंतर राज्याभिषेकाची 2 वर्ष, म्हणजे राज्याभिषेकापर्यंत बांधकाम चालू होतं. अगदी राज्याभिषेक झाल्याच्या नंतर पण काही बांधकाम केलेले आहे महाराजांनी, म्हणजे जसं गरज लागेल तसं. म्हणजे राजधानीचं काम चालूच होतं अपेट. पण हे करण्यापूर्वी ज्यावेळेला त्यांनी हा सगळा प्रदेश जिंकला त्यावेळेला त्यांना हा किल्ला मिळाला. हा किल्ला मिळाला, त्यांच्या मनात असं होतं की आपण इथून राज्यकारभार चालवावा. म्हणून आज्ञापत्रामध्ये आपल्याला गड किल्ल्यांसाठी जी यादी काढलेली आहे 1671-72 म्हणजे राज्याभिषेकाच्या आधी, त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे. कारण त्यांनी सगळे खर्चाचा सगळा हिशोब काढला.